विक्रम काकडे आज पुन्हा पार्थ पवार यांच्या भेटीला जिजाईवर पोहोचलेले आहेत। विधान परिषद उमेदवार अर्ज छाननी होणार आहे, त्याआधी विक्रम काकडे पार्थ पवार यांना भेटायला पोहोचलेले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार एबी फॉर्म हा फक्त विक्रम काकडे यांनाच देण्यात आलेला आहे, त्यामुळे छाननीमध्ये सुनील टिंगरे यांचा अर्ज कदाचित बाद होऊ शकतोय की अपक्ष म्हणून तो ठेवला जातोय हे दुपारनंतरच स्पष्ट होणार आहे। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानं पुण्यातील काही निष्ठावंतांमध्ये नाराजी पाहायला मिळालेली आहे। विक्रम काकडे यांचा पक्षप्रवेश होताच त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि यावरूनच नाराजी नाट्य सुरू झालेले आहे। सुनील टिंगरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आल्याचं कळलं होतं, मात्र मिळालेल्या माहितीनुसार विक्रम काकडे यांनाच एबी फॉर्म पक्षानं दिलेला आहे, त्यामुळे सुनील टिंगरे यांचा अर्ज बाद होऊ शकतोय किंवा सुनील टिंगरे हे अपक्ष म्हणून लढू शकतात हे आजच स्पष्ट होणार आहे। तर विक्रम काकडे हे पार्थ पवारांच्या भेटीला आज आलेले आहेत। विक्रम काकडे जिजाई बंगल्यावर दाखल झालेले आहेत। ते आज पार्थ पवारांची पुन्हा एकदा भेट घेणार आहेत। आज अर्ज छाननी प्रक्रिया होणार आहे आणि त्याआधीच ही भेट घेतली जाते, त्यामुळे भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या उमेदवारीवरून सध्या राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानंतर सुनील टिंगरे नाराज झालेले होते आणि त्यांनी देखील अर्ज भरलेला होता। पक्षानं आपल्याला देखील एबी फॉर्म दिलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं, मात्र एबी फॉर्म पक्षानं केवळ विक्रम काकडे यांनाच दिल्याची माहिती आहे, त्यामुळे सुनील टिंगरे यांच्या अर्जाचं नेमकं काय होतंय हे पाहावं लागणार आहे। मात्र त्याआधी आता हे विक्रम काकडे पार्थ पवार यांच्या भेटीसाठी जिजाई बंगल्यावर पोहोचलेले आहेत।